ज्या ज्या ठिकाणी म्हणून आपण जातो त्या ठिकाणी जे काही विकास कामं आपण पाहतो त्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी हेच बोललं जातं की कुठलंही गाव घ्या, मोठं गाव घ्या, छोटं गाव घ्या, तर आपलं गाव तर फक्त 3,500 लोकवस्तीचंच गाव आहे, पण कुठल्याही गावात घ्या, छोटं गाव घ्या, मोठं गाव घ्या, दादांचं अगदी बारकाईनं लक्ष असतं. तिथे सभामंडप घ्या, रस्ते घ्या, स्मशानभूमी घ्या, जे काही कामांसाठी निधी लागतो तो आदरणीय दादांच्या मार्फत, आमदारांच्या मार्फत किंवा इतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या मार्फत पोचवलेला असतो. आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादा अलीकडे तर अर्थमंत्रीच आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त निधी आपल्या विभागासाठी देण्याचं त्यांचं धोरण राहिलेलं आहे. आपण सांगितलंच की त्यांच्या मार्फतही अनेक गोष्टींसाठी आपल्या दौंड तालुक्यामध्ये त्यांनी निधी पोचवलेला आहे. आणि फक्त निधी पोचवलंच नाही, पण अनेक बारीक सारीक गोष्टींमध्ये सुद्धा दादांचं बारीक लक्ष आपल्या लोकांकडे असतं. आणि फडके साहेबांनी सांगितलंच की त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर 3 दिवसानंतरच दादांचा फोन आला होता. म्हणजे त्यांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा दादांचं बारीक लक्ष असतं. म्हणून मी आपल्याला एवढं सांगते की विकासाबरोबर प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून राहण्यासाठी दादांचा भरपूर प्रयत्न चाललेला असतो. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मला निवडले गेलेलं आहे. आणि यावेळेस आपलं चिन्ह असणार आहे घड्याळ, आणि या घड्याळाला आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांची ही भूमिका, यावेळेची भूमिका सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांचा नेहमीच कल राहिला आहे की प्रत्येक ठिकाणी विकास करण्याचा आहे. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी जेव्हा आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलं आणि विकासाची भूमिका पुढे जाण्यासाठी ठरवली, त्यांना हे माहिती होतं की केंद्रातलं आणि राज्यातलं विचार जर एक असतील आणि भूमिका जर एक असेल तर त्यामुळे विकास कामं करण्यासाठी सोपं जाणार आहे. आपल्याला माहिती की केंद्रातल्या आणि राज्यातल्या जर विचार एक असतील आणि केंद्रातल्या जर ज्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत जर पोचवायच्या असतील तर दोन्हीकडचे विचार एक असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एका विचाराचं सरकार एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून आपण सर्वांनीच दादांच्या विकासाच्या विचाराला मतदान करण्याची आवश्यकता आहे. आणि यावेळेला आपल्याला हे मतदान घड्याळाला करायचं आहे. घड्याळाला मतदान म्हणजेच विकासाला मतदान. म्हणून आपल्याला सर्वांना यावेळेस जास्तीत जास्त कसलेही मनामध्ये द्वंद्व विचार न आणता यावेळेस मतदान आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे. कारण मला असं वाटतं की या गावामध्ये जसं फारसा मनामध्ये काही द्विध मनस्थिती असण्याचं कारण नाही, तरी सुद्धा मी आपल्या सर्वांना विनंती करते, कारण यावेळेला दादा सगळ्यांच्याच पाठीशी असतात, आप्पांच्या पाठीशी असतात, राहुल दादांच्या पाठीशी असतात, माझ्या पाठीशी तर कायम राहणारच आहेत. त्यामुळे तुमच्या अडीअडचणी कायम सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असणारच आहेत. तुम्ही मला तुमच्या अडीअडचणी सोडवण्याची संधी द्याल अशी खात्री आणि अपेक्षा बाळगते. आणि तुमचं मत हे विकासालाच मत असणार आहे. आदरणीय मोदी साहेबांना आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण हे मतदान करणार आहोत. आणि म्हणून आणि हे विकासाला मतदान असणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनीच जास्तीत जास्त घड्याळ मतदान करावं ही आपल्याला विनंती करते. आणि आपली सेवा करण्याची संधी मला द्याल अशी खात्री बाळगते. आणि इथंच थांबते. आपण सगळेजण सकाळच्या वेळ काढून झालात आणि मला आपल्याला भेटण्याची आणि बोलण्याची संधी दिली. मी खरं तर पहिल्यांदाच आपल्या गावात येते. आपण खूप मला वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांची मी मनपूर्वक आभारी आहे. इथेच थांबते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.